अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. अधिक महिन्यात मुलीने आपल्या आईची ओटी कशी भरावी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. अधिक महिन्यामध्ये लेक जावई घरी बोलवून मानपान केला जातो. अधिक महिना हा खूप शुभ महिना मानला गेला आहे. प्रत्येक मुलीने आपल्या आईची ओटी नक्की भरावी. आईची ओटी भरल्याने प्रत्येक मुलीला भरपूर पुण्य मिळतं. तसेच आपल्या आईच्या जीवनामध्ये काही अडचणी समस्या आहेत या दूर होतात. प्रत्येक मुलीला वाटतं की आपल्या आईसाठी काही ना काही करावं. तसेच आई आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आई जन्म देते, लहानाचं मोठं करते. मुलीला जोपर्यंत मुलगी आईकडे आहे तोपर्यंत पूर्ण काळजी आई घेते. आई प्रत्येक चुका आपल्या छोट्या मोठ्या पदरात घेते. तसेच आई ही आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टीमध्ये आई असते. आईचा मोठा वाटा असतो. तसेच आपल्या आईची जर आपण ओटी भरली तर आईला भरपूर काही जीवनातील अडचणी समस्या दूर होतात. प्रत्येकाला माहीत आहे की प्रत्येक शुभ कार्यामध्ये प्रत्येक सुवासिनी स्त्रीची ओटी भरली जाते. ओटी का भरतात? संसारामध्ये सुख शांती मिळावी, तसंच सौभाग्य अखंड राहावे, तसेच कोणत्याही अडचणी समस्या जीवनामध्ये येऊ नये, जीवन नेहमी सुखी राहावं यासाठी ओटी भरली जाते. तसेच प्रत्येक वेळा आई घरी आले की मुलीची ओटी भरते. मुलीला आपण कधीही आईच्या घरी जातो, आई मुलीची ओटी भरते. लग्न झाल्यावरही आईने मुलीची ओटी भरण्याची पद्धत आहे. तसेच आपण आपल्या आईची अधिक महिना हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस विसरू नका, कारण अधिक महिन्यामध्ये आपल्या आईसाठी काहीतरी करण्याचा दिवस आहे. तर आपण आपल्या आईची ओटी भरून पुण्य नक्कीच मिळवू शकतो. तसेच आई नसेल किंवा आई विधवा असेल तर ओटी कोणाची भरावी? आई नसेल, आई विधवा असेल तर तुम्हाला ओटी भरायची आहे. आईप्रमाणे तुम्हाला तुमच्या आईच्या जागी कोणी आहे, प्रत्येक अडचणीमध्ये समस्यामध्ये तुम्हाला साथ देत आहे, तर त्या व्यक्तीची तुम्ही ओटी कोणाची भरावी? मोठी बहीण असेल किंवा चुलत बहीण, माऊस बहीण असेल, तुम्ही कोणाला आईच्या जागी मानत असाल किंवा तुमची चुलती असेल, त्या ठिकाणीही तुम्ही त्यांची ओटी भरू शकता. ओटी भरण्याला खूप महत्त्व आहे. अधिक महिना हा खूप वर्षाने येतो. तसेच अधिक महिन्यामध्ये आपण कोणतंही शुभ कार्य करतो ते अधिक पटीने चांगले फळ आपल्याला मिळवून देतं. त्यासाठीच अधिक महिन्यामध्ये आपल्या आईसाठी काही ना काही करण्याचा दिवस आहे. आई जन्म देते. आईसारखं मोठं या जगामध्ये कोणीही नाही. आईला ईश्वराची जागा आहे, देवाची जागा आईलाच आहे. आई वडील दोन्हीही, पण प्रत्येक वेळा आईचा वाटा कोणीही घेऊ शकत नाही, कारण आई ही आपल्या जग आहे. प्रत्येकाला माहीत आहे की आई या जगामध्ये आणते, प्रत्येक गोष्टी शिकवते. ज्या काही चुका आहेत किंवा ज्या काही चांगल्या गोष्टी करतो त्यामध्ये आईचा वाटा असतो. आई आपल्याला प्रत्येक गोष्टी शिकवते, लहानाचं मोठं करते, लग्न करून चांगला मुलगा बघून घरी पाठवते. तरीही आईच्या मनामध्ये असतं की माझ्या मुलीचा संसार सुखाचा असावा, तिला कोणत्याही गोष्टीची अडचणी नसाव्या. प्रत्येक आईला असं वाटतं. त्याचप्रमाणे आपण मुलींनीही, ज्या काही मुली आहेत, लग्न झाले आहे, त्या मुलींनी प्रत्येक आपल्या आईची ओटी अवश्य भरावी. ह्या ओटी भरल्याने खूप पुण्य तुम्हाला मिळतं. तसेच आपल्या आईचे जे काही आपण जन्म दिलेला आहे ते तर आपण कधीही कितीही काही केलं तरी आईसाठी आपण काहीही करू शकणार नाही. पण ओटी भरून आपण आपल्या आईचं मन जिंकू शकतो, आपलं कर्तव्य आपण पूर्ण करू शकतो. यासाठी ओटी भरायची आहे. तर ही ओटी भरताना काही चुका करायच्या नाहीत. ओटी भरतानाही आपण ओटी व्यवस्थित भरायची आहे. अगदी तुम्हाला वाटेल की तुम्हाला तुमच्या आईसाठी सोन्याचा दागिना खरेदी करायचा आहे किंवा काही चांदीची भांडी द्यायची आहे. तुम्हाला भरपूर दिवसापासून काही ना काही इच्छा आहे, तुमच्या आईच्या आवडीची खूप सुंदर साडी खरेदी करायची आहे किंवा ज्या काही तुमच्या आईला वस्तू आवडतात त्या वस्तू तुम्हाला आईला द्यायच्या आहेत. तर तुम्ही अधिक महिन्यामध्ये या गोष्टी किंवा ही ओटी भरताना या वस्तू द्यायला विसरू नका. अधिक महिना पुन्हा पुन्हा येत नाही. प्रत्येक वेळा मानपान करण्याचा अधिक महिना आहे. अधिक पटीने पुण्य प्राप्त करून घेण्याचा महिना आहे. तर आपल्या आईची ओटी भरताना आपण या चुका करायच्या नाहीत. आपण ओटी भरत आहोत तेव्हा
मोठी बहीण, मावस बहीण, चुलत बहीण किंवा आईच्या जागी तुम्ही कोणाला ठेवता, मानता, त्यांची ओटी भरू शकता. चुलती आहे, मोठी काकू आहे, असं तुम्ही ज्या प्रमाणे तुम्हाला आईच्या जागा तुम्ही त्यांना दिली आहे त्यांची ओटी भरू शकता. पण चुकूनही सासूची ओटी भरू नका. कारण सासू आपण जे काही लग्न झालं आहे, आपल्या पती आहेत त्यांच्या पोटामध्ये 9 महिने पोटामध्ये वाढलेले आहेत. त्याच सासूने जन्म दिला आहे, तर आपण सासूची ओटी भरू शकत नाही. त्यासाठी तुम्ही आईच्या जागी कोणालाही ठेवता त्यांची ओटी अवश्य भरा. ओटी भरताना तुम्ही ज्याप्रमाणे आपण देवीची ओटी भरतो, खण, नारळ किंवा तुम्हाला ज्या काही वस्तू द्यायच्या आहेत, सोन्याची वस्तू द्यायची आहे, चांदीची द्यायची आहे, तुम्ही देऊ शकता. तसेच आपण ह्या वस्तू चुकायच्या नाहीत की खण, नारळ, गजरा, बांगड्या, तांदूळ, ज्या काही या वस्तू आहेत, फळे आहेत, त्या सर्व काही ओटीमध्ये अगदी भरभरून तुम्ही ओटी आईची भरत आहात. तेव्हा असं काय होतं की अधिक महिना हा खूप शुभ दिवसही आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येक मुलीला वाटतं की आईसाठी काही ना काही करायचं आहे. प्रत्येक मुलीला वाटतं. त्यासाठी अधिक महिना हा खूप सुंदर महिना आहे, खूप शुभ फल देणारा महिना आहे. तर तुम्हाला जे काही आईसाठी घ्यायचं आहे, आईसाठी खरेदी करायची आहे, ती खरेदी अवश्य करा व आपल्या आईच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी, समस्या आहेत त्याही दूर करा व तुम्ही ही भरभरून पुण्य कमावून घ्या. कारण ह्या दिवसामध्येच आपण ह्या गोष्टी करू शकतो. पुन्हा हा दिवस येत नाही. 33 महिन्याने धोंड्याचा महिना येतो. तर या वेळेमध्ये आपण आपल्या आईसाठी काही ना काही करू शकतो. अधिक महिना चुकावू नका. प्रत्येक मुलीने आपल्या आईसाठी काही ना काही करण्याचा महिना आहे. अगदी तुम्हाला ओटी भरायची आहे तर ओटी कधी भरावी? ओटी अगदी तुम्ही अधिक महिन्यामध्ये कोणत्याही वारी भरू शकता. असे नाही की तुम्ही याच दिवशी भरायला हवी, त्याच दिवशी भरायला हवी. तुम्हाला भरायचेच आहे, शुभ दिवशीच भरायचे आहे. तर तुम्ही शुक्रवार, मंगळवार, गुरुवार अशा दिवशीही भरू शकता. पण आईची ओटी भरत आहात तेव्हा आईची ओटी भरल्याचा आनंद तुम्हाला मिळेल. तुम्ही आईला जे काही वस्तू दिल्या आहेत त्या कायम आई आपल्याजवळ ठेवेल की माझ्या मुलीने माझ्यासाठी हे केलं आहे. कारण प्रत्येक गोष्टी इतर वेळेस तुम्ही भरपूर काही भेटवस्तू घेऊन जाता, इतर वेळेस भरपूर काही अशा गोष्टी देता. पण अधिक महिन्यामध्ये आपण ज्या काही वस्तू आईला देतो त्या अधिक पटीने पुण्य व अधिक आणि वाढ होणाऱ्या वस्तू असतात. यासाठी आपल्या आईच्या सुखासाठी व मुलीलाही असे नाही की आईची ओटी भरली तर आईच्या जीवनामध्ये समस्या अडचणी दूर होतात. मुलीलाही भरपूर असं पुण्य मिळतं. यासाठी आपल्या आईची ओटी भरायची आहे. चुकूनही सासूची ओटी भरू नका. ज्या व्यक्तीला तुम्ही आईप्रमाणे मानता त्या व्यक्तीची अवश्य ओटी भरा. बहीण आहे, प्रत्येक व्यक्तीची तुम्ही भरू शकता. फक्त चुकून सासूची ओटी भरू नका. तर याप्रमाणे खूप साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला जे शक्य आहे त्याप्रमाणे तुम्ही ओटी भरा. असे नाही की तुम्हाला ज्या वस्तू इथे सांगितल्या आहेत सोने, चांदी तेच घेऊन आईला, पण तुमच्या आवडीने अगदी प्रत्येक मुलीची इच्छा असते की आपल्या आईसाठी काही ना काही करायचं आहे. तर अधिक महिना हा खूप शुभ महिना आहे. या महिन्यामध्ये आईची ओटी भरायला विसरू नका. आजच्यासाठी एवढीच माहिती होती. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटेन. श्री स्वामी समर्थ.